imgbb.com या वेबसाईटला गेलो. प्रथम तुम्हाला अकाउंट क्रिएट करायला लागेल. जर अकाउंट नसेल तर, आणि असेल तर डायरेक्टली तुम्ही साइन इन करू शकता. तुम्ही गुगलद्वारे साइन इन करू शकता. माझ्याकडे गुगलचं अकाउंट आहे, ते इथं मी वापरणार आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही इथं डायरेक्टली फोटो अपलोड करू शकता. पण मी काय करेल, एखादा अल्बम बनवेल की जेणेकरून मला पुढे त्याचा उपयोग करून घेता येईल. मला इथं विविध त्यांचे फोटो टाकायचे आहेत किंवा बॅच वाईज फोटो टाकायचे आहेत. 2025, 2026, तर मी तो 2026चे फोटो असे टाकले. अल्बमला नेहमी आपण प्रायव्हसी पब्लिक देणार आहोत. आता त्याने आपल्याला अल्बम ओपन करून दिलेला आहे. अल्बम कुठून शोधायचा, तर इथून तुम्हाला अल्बमची लिस्ट दिसेल. इथून अल्बमवरती क्लिक केलं की तुमचे सर्व अल्बम तुम्हाला दिसतील. आता इथं मी अपलोड इमेजेस करू शकतो. एकाच वेळी तुम्ही सर्व इमेजेस अपलोड करू शकता. इथं बघा, इथं खूप सारी इमेजेस आहेत. तुम्ही सरळ सिलेक्ट ऑल करून त्याला डायरेक्टली इथं आणू शकता. 11च्या 11 इमेजेस इथं येऊ शकतात. बघा, मी सगळ्या इमेजेस एकदम आणलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला आणता येईल. ही इमेज मला सध्या नको आहे, याला मी डिलीट करतो. हे सगळे विविध जे इमेजेस आहेत त्याला मी असंच ठेवलं. तो इथं विचारतोय बघा, कोणत्या अल्बमला, तर ह्या अल्बमला. डोंट ॲटो डिलीट असंच ठेवायचं आहे, नाहीतर काय होईल, तो फोटो डिलीट होऊन जाईल काही दिवसानंतर. इथं अपलोडवरती क्लिक केलं, तुम्हाला संपूर्ण अल्बमची इथं लिस्ट आलेली आहे. पण तुम्ही जर का फोटो अल्बम इथे दिसतोय, तुम्हाला हा संपूर्ण फोटो अल्बम दिसतोय. आपण इथे ते क्लिक केलं तर तुम्हाला वेगवेगळे फोटो बघायला मिळतील. कोणत्याही एका फोटोवरती क्लिक करा, तुम्हाला याचा अल्बम ओपन झालेला दिसेल. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला फोटो निवडता येईल. तुम्हाला हा फोटो निवडायचा आहे, हा फोटो निवडायचा आहे, जो फोटो पाहिजे तो फोटो निवडा. फोटो निवडल्यानंतर तुम्हाला इथं डायरेक्ट लिंक त्याची उपलब्ध होईल. डायरेक्ट लिंक म्हणजे काय, ज्याच्या शेवटी JPG असं लिहिलेलं आहे किंवा PNG असं लिहिलेलं आहे, त्याला आपण डायरेक्ट लिंक म्हणणार आहोत. ही लिंक तुम्ही जसे टाकू शकता, आपल्या व्हाईट लेवल ॲपमध्ये पण टाकू शकता आणि आपल्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये ही लिंक तुम्ही टाकले की डायरेक्टली ते रिफ्लेक्ट होईल. आता मला लोगो अपलोड करायचा आहे, तर मी इथला एखादा लोगो उचलला. आता मला लोगो हवा आहे. लोगो 512 बाय 512चा पाहिजे. पण हा माझा लोगो जो आहे तो स्क्वेअरमध्ये नाही आहे. तर मी पेन ब्रश मी त्याला घेऊन गेलो आणि स्क्वेअरमध्ये येण्यासाठी त्याला थोडीशी स्पेस दिलेली आहे. आणि मग असं मला वाटते की आता तो स्क्वेअरमध्ये दिसेल. साधारणतः स्क्वेअरमध्ये दिसतोय मला असं वाटलं की मग मी काय करेल, पुन्हा एकदा बटनावरती क्लिक करेल. या ठिकाणी पिक्झलवरती जाऊन हे बटन नेहमी ऑफ ठेवायचं. तुम्हाला तर 512 लिहिता येईल आणि या ठिकाणी सुद्धा मला 512 पाहिजे. तर 512 बाय 512 साईजचा एकदम स्क्वेअरमध्ये मी एक लोगो बनवलेला आहे आणि तो लोगो मी आता सेव्ह करत आहे. सेव्ह ॲज आपण JPG करू शकतो, PNG पण करू शकतो. तर तो मी डेस्कटॉपला आशदीप लोगो म्हणून सेव्ह केलेला आहे आणि तो मी आता इथं अपलोड करतो आहे. बॅनरला पण असंच करता येईल. बॅनरची साईज ही 500 बाय 200 असली पाहिजे व्हाईट लेबलसाठी, तर ती परफेक्टली मॅच होते. तो लोगो कुठं अपलोड करायचा आहे, ते मी अल्बमवरती गेलो. अल्बमवरती मी माझा अल्बम शोधला, तर सध्या एकच अल्बम आहे. ह्या अल्बममध्ये मला ॲड करायचं. तुम्ही पाहिजे असेल तर ह्या अल्बममध्ये ॲड करू शकता किंवा नवीन अल्बम क्रिएट करू शकता. तर इथं मी अपलोड बटनावरती क्लिक केलं आणि डेस्कटॉपला जी इमेज आहे ती डायरेक्टली ड्रॅग केली असती तरी चालली असती. तर इथं मी तो लोगो सर्च केला, त्या लोगोला तिथून उचललं आणि इथं अपलोड करत आहे. तो सिंगलसुद्धा अपलोड झालेला आहे. याला मी अपलोड बटनावरती क्लिक केलं. इथं बघा, सिंगल अपलोड केल्यानंतर तो व्ह्युअर्स लिंक दाखवतो. व्ह्युअर्स लिंक नको आहे आपल्याला. आपल्याला पाहिजे डायरेक्ट लिंक, शेवटी JPG यायला पाहिजे. माझ्या फाईलचं नाव पण दिसतंय आणि शेवटी JPG दिसतंय. तर ह्या लिंकला मी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकतो, म्हणजे लोगो सर्व ठिकाणी आपल्याला आणि दिसेल. खूप मोठी साईज ठेवू नका, स्क्वेअरमध्ये ठेवा. 512 मी 512 सांगितलं, तुम्ही त्याच्या थोडी लहान किंवा मोठी पण घेऊ शकता, पण स्क्वेअर ठेवा तर लोगो परफेक्टली तुम्हाला दिसेल. आणि विद्यार्थ्यांचे फोटो अपलोड करताना तुम्ही डायरेक्टली जे MKCLच्या सोलरवरती अपलोड केलेले असतात ते फोटोसुद्धा तुम्हाला डायरेक्टली घेता येतील या स्वरूपामध्ये. आणि या फोटोला फक्त नाव द्या आणि IMGBBला अपलोड करा. साईज काय ठेवावी, तर जे MKCLने दिलेले स्टँडर्ड आहेत तेच तुम्ही वापरू शकता, 80 बाय 107. फक्त इथं फोटोला नाव द्या, तुम्ही व्यक्तीचं नाव द्या, म्हणजे त्या व्यक्तीप्रमाणे तुम्हाला फॉर्मला ते अपलोड करता येतील. तर फोटो
बॅनर लोगो या पद्धतीने तुम्ही अपलोड करू शकता.